नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आलेली आहे मी वरती, आता टेरेसवरती. पूर्ण आभाळ आलेला आहे आणि पाऊस पडून गेलाय. हे बघा खाली पूर्ण ओलं ओलं दिसत आहे, पाऊस पडून गेलेला आहे. छान वाटत आहे. पाऊस पडल्यामुळे पूर्ण झाडे कशी हिरवीगार दिसत आहे. एकदम मस्त असा भारी हिरवा कलर दिसत आहेत ना सर्व झाडांना. एकदम छान वाटत आहे. पाऊस पडल्याने सगळी धूळ वगैरे निघून गेली आहे. छान वाटत आहे वातावरण, एकदम मस्त. थोडंसं फिरत आहे मी वरती. मित्रांनो हे बघा, ही आहे आंबी हळद आणि हे आहे रगतबोळ. याला आता आपण उगाळत आहोत, माझा भाऊ उगाळत आहे. याला असं चांगलं उगाळून आपल्या पप्पाच्या पायाला लावायचं आहे. त्यासाठी उगाळत आहोत, त्याचा लेप लावायचा आहे. किती छान उगाळत आहे. ते झाल्यानंतर हे जे रक्तबोळ आहे ते पण आपल्याला उगाळायचं आहे. हे बघा, आपण एवढं तयार केलेलं आहे उगाळून. आता हे रक्तबोळ आहे ते उगाळत आहे. हे बघा, आपण मिक्स केलेलं आहे दोन्ही पण. आता याचा आपण लेप लावणार आहोत पप्पाच्या गुडघ्यावरती. हे बघा, किती सुंदर निशिगंधांची फुलं लागलेली आहेत झाडावरती. वाव, मी कालच म्हणले होते फुलं आले नाहीत, पण आज आलेत. मस्तच कळ्या वगैरे पण आलेल्या आहेत भरपूर. तर मी मस्त केस धुतलेले आहेत, त्यामुळे थोडेसे ओले आहेत, त्यामुळे आपण केस मोकळे सोडलेले आहोत. मम्मी मस्त पापड्या तळत आहे गरमागरम छान. बाहेर वातावरण एकदम थंड आहे पाऊस पडल्यामुळे, आणि आता खाऊ वाटत आहे छान पापड्या वगैरे. मम्मी बनवत आहे भजी आणि पापड्या तळत आहे. आणि ह्या आहेत खारवड्या. कोणाकोणाला ह्या खारवड्या अशा कच्च्याच खायला आवडतात. आपण खातो पहा, शेंगदाण्यासोबत वगैरे खूप छान लागतात. मला तर खूप आवडतात, एकदम भारी लागत आहेत. आता तळून पण खाऊया ह्या. हे बघा, इथं आता सध्या पापड्या तळणं चालू आहे. त्याच्यानंतर मम्मी भजी तळणार आहे मला खायला. बघा, मस्त गरमागरम आपले मिरची भजी तयार होत आहेत. तर मित्रांनो हे बघा, मम्मीने मस्त तळलेले आहेत या खारवड्या, आणि हे मिरची भजी, कांदा भजी, तांदळाच्या पापड आणि हे उडदाच्या पापड. एवढं सगळं छान तळलेलं आहे. चला आपण खाऊया. वाव, एकच नंबर लागत आहे. खूप छान लागत आहे. आणि कसं एकदम गार वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये एकदम गरम गरम मस्त बसून खात आहे. एवढं भारी वाटत आहे ना, खूप छान वाटत आहे. सर्वजण आम्ही खात आहोत. चला या तुम्ही पण खा आमच्या इथे भजी पापड्या वगैरे सर्वच. खूप छान वाटत आहे वरी टेरेसवरती बसून खायला. भजे पाहते कसे झाले ते, है ना. हे बघा, मस्त मिरची भजी बनवली मम्मीने. एकच नंबर झाले. वा वा, माहेरी आल्यानंतर किती भारी मज्जा असते पहा. किती छान छान खायला भेटत आहे. रोजच मम्मी काय काय वेगळं बनवत आहे आपल्यासाठी स्पेशल. चला खाते मी हे सर्व, मस्त एन्जॉय करते. तर मित्रांनो हे बघा, एवढे सारे चिंचुके मम्मीने माझ्यासाठी भाजलेले आहेत. मी असं तर खात आहे भाजलेले, पण मला कसे लहानपणी कसं आवडत होते खायला ना, मी ती आता तयार करणार आहे. तुम्हाला दाखवते मी कसं बनवते ते. तर मित्रांनो आता आपण इथं एक डेचकी घेतलेली आहे. त्याच्यात आता पाणी टाकून घेऊया. आता याच्यात मीठ टाकूया. मीठ खूप जास्त टाकायचं आहे. भरपूर असं मीठ टाकू, मग लय भारी लागते छान. थोडंसं याला मिक्स करून घेऊया. आता आपण मीठ विरघळून घेतलेलं आहे. आता याच्यात आपण हे चिंचुके टाकूया. हाताने टाकूया सर्व चिंचुके यामध्ये. हे पहा, आपण सर्व याच्यात चिंचुके टाकून घेतलेले आहेत. मस्त याला मिक्स करून असंच आपल्याला आता झाकून
ठेवायचं आहे रात्रभर. तर आता आपण मस्त सर्व चिंचुके भिजवून झाकून ठेवलेले आहेत. दिवस मावळलेला आहे तेव्हाच मी आता झाकून ठेवलेलं आहे. आता आपण रात्रभर असंच भिजवत ठेवणार आहोत आणि सकाळी आपण त्याला पाहूया आणि सकाळी काय प्रोसिजर त्याला मी करते हे पण तुम्हाला समोर पाहायला भेटेलच. तर मित्रांनो, मस्त मम्मीने चहा बनवलेला आहे. छान आता चहा पिते, मस्त गरमागरम गार वातावरणात छान वाटत आहे. मी चहा पित नाही, पण आज थोडंसं प्यायची इच्छा झाली कारण गार वातावरणामुळे थोडंसं खोकला वगैरे लागेल असं वाटत आहे, त्यामुळे आपण चहा पिऊया. वाव, काय छान वाटलं, एकदम मस्त. तर चला, झालेला आहे दुसरा दिवस, सकाळ झालेली आहे. मी आत्ताच उठलेली आहे, ब्रश वगैरे केला आहे. आपण पाहूया आपले चिंचुके कसे झालेले आहेत ते. बघा, आपण रात्री चिंचुके भिजू घातलेले, याला आपण काढून घेणार आहोत आता. तर मित्रांनो, रात्री आपण जे हे चिंचुके भिजू घातलेले आहेत त्याला आता आपण साफ करून घेत आहोत. पहा, आता असे दिसत आहेत. पूर्ण आपल्याला याच्यावरचं काढायचं आहे आणि हे बघा, छान असं धुवायचं आहे आपल्याला. सर्वच हे वरचं असं काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये गोळा करूया. मी अगोदर लहानपणी असं माझ्याकडे घ्या आता. मित्रांनो, मी लहानपणी असं खूप करत होते आणि मला असे चिंचुके खायला खूप जास्त आवडतात. त्याच्यामुळे मला आठवण आली होती आणि मम्मीने मग माझ्यासाठी भाजून पण दिले आणि आपण बनवून खात आहोत. हे पण मी लहानपणीच खाल्लेलं आहे. खूप म्हणजे खूप जास्त वर्ष झाली खाल्लेलंच नाही आपण. नाहीतर मी रोज सकाळी झोपेतून उठले ना, माझं काम हेच असायचं. मस्त हे चिंचुके असे काढायचे आणि काढत काढत खायचं पण. छान लागत आहे. वा, मीठ पण बरोबर लागलेलं आहे, एकदम टेस्ट लागत आहे. खूप वर्षांनंतर ही टेस्ट खायला भेटली. चला, सर्व काढते, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढे चिंचुके आपण आता काढलेले आहेत पूर्ण स्वच्छ. आता याला खाऊया मस्त. बघा, मस्त आपण खाऊया आता. एकदम भारी लागत आहे. मित्रांनो, हे बघा, माझ्या भावाने आणलेला आहे माझ्यासाठी ह्या चिकट गोण्या. याला भोकर पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आपण खाऊन पाहूया. तर मित्रांनो, माझा भाऊ सकाळी व्यायामला गेलेला होता, तर त्यांनी माझ्यासाठी आणलेला आहे हा चिकन गोण्या म्हणजेच भोकर. तुम्ही काय म्हणता याला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. खूप म्हणजे खूप जास्त वर्षानंतर मी आता हे खाणार आहे. याची टेस्ट पण मी विसरून गेली आहे. चला, खाऊन पाहूया कसं लागतं ते. गोड आहे, भरपूर छान आहे. याचे साईज मोठे पण असते, पण सध्या हे थोडं लहान आहे. तिथलं झाड लहान आहे म्हणला तो, पण छान आहे, एकदम मस्त टेस्ट लागत आहे. कोणी कोणी खाल्लंय हे सांगा नक्कीच. खूप वर्षानंतर खात आहे, पण गोड आहे, छान आहे आणि चिकट चिकट आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि कुणी कुणी अशा प्रकारे चिंचुके खाल्लेले आहेत आणि चिकन गोण्या म्हणजेच भोकर पण कुणी कुणी खाल्लेला आहे, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, असं सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.